So now if you see here, these हे जे variables आहेत हे एकदम सुट्टे सुट्टे variables आहेत. म्हणजे विचार करा, patient name, patient problem, patient address, right? So it is better to create a model class. Remember MVC मध्ये we have 3 layers, एक controller, एक view, एक model. So आतापर्यंत we have created a controller, we have created the view, but we have not created a model. So let us go and create a model. A model is nothing but a class. तुमचा customer class, supplier class, and ह्यावेळी it's a patient model. So I will add a new class. You can see here I'm adding a new class. Sorry, वातावरण चेंज झालं इकडं. Patient model. So I'll say this is a patient class, आणि या patient class मध्ये 3-4 properties. एक आहे तुमचं पेशंटचं नेम, दुसरं एक ID, which is ID we will use later on, नंतर बघू आपण. पेशंटचं नाव आणि पेशंटला काय प्रॉब्लेम आहे. आणि प्लीज फॉलो द पास्कल अँड कॅमल केसिंग, कॅमल केसिंग आणि पास्कल केसिंग. रिमेंबर, जर व्हेरिएबल असेल तर पहिला अक्षर छोटा आणि त्याच्यानंतर डी मोठा. क्लास असेल तर पहिला अक्षर मोठा, राईट. मेथड असेल तर पहिला अक्षर मोठा, नंतरचे जे आहेत अक्षर ते छोटे, राईट. सो प्लीज ट्राय टू सी दॅट यू फॉलो द नेमिंग कन्व्हेन्शन. प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन हा पण छोटा पाहिजे, यस, नेम, राईट. आता बघा, हा नेम आहे तर एन छोटा आहे, बट नेम ऑफ पर्सन तर मग असं आहे. सो बेसिकली जसे जसे अक्षर येतात तसं तसं तिकडचं कॅपिटलायझेशन पाहिजे. ओके. सो पेशंट मॉडेल. सो आय वुड लाईक टू रिसीव्ह पेशंट कंट्रोल मध्ये असे छोटे व्हेरिएबल्स येण्याऐवजी आय वॉन्ट टू रिसीव्ह दिस पेशंट मॉडेल. सो आय विल नाव गो हिअर पेशंट मॉडेल आणि त्याचा मला ऑब्जेक्ट पाहिजे रेडीमेड, राईट. आता हा जो पेशंट मॉडेल आहे, हा पेशंट मॉडेल is present in web application.models. याचं नेम स्पेस. रिमेंबर, नेम स्पेस हेल्प्स टू ग्रुप क्लासेस. आता हा जो पेशंट कंट्रोलर आहे त्याचं नेम स्पेस आहे वेब ऍप्लिकेशन डॉट कंट्रोलर्स. याचं जे नेम स्पेस आहे ते आहे वेब ऍप्लिकेशन डॉट मॉडेल्स. नेम स्पेस म्हणजे कलेक्शन ऑफ क्लासेस. इफ यू वॉन्ट टू ग्रुप क्लासेस इन टू लॉजिकल सेक्शन्स, त्याच्यासाठी नेम स्पेस आहे, राईट. तर आता हा नेम स्पेस आणि हा नेम स्पेस वेगळा आहे, त्याच्यामुळे हा पेशंट मॉडेल तो आयडेंटिफाय करत नाही. तर याच्यासाठी यू हॅव टू गो अँड से हिअर युझिंग वेब ऍप्लिकेशन 1.models. वरती तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. तुम्ही एकतर हाताने लिहू शकतात, असं इम्पोर्ट करू शकतात, नाहीतर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन मूव्ह युअर माउस आणि हे लेफ्टला जे आहे ना छोटंसं टिप, त्या टिप वरती क्लिक करा आणि यू कॅन क्लिक ऑन दिस आणि ते वरती आपोआप येणार, राईट. सो यू कॅन यूज एनी वे ऑफ डुईंग इट. सो नाव ते छोटे छोटे व्हेरिएबल करण्याऐवजी आय हॅव जस्ट टेकन अप द कम्प्लीट ऑब्जेक्ट आउट हिअर. सो आय जस्ट से obj.name, राईट, प्लस the problem is obj.problem description, right. आणि प्लीज नोट करा की मी जे काल पण सांगितलं होतं की नेम सेम पाहिजे. तर सध्यासाठी आपलं मॅपिंग कोड आपण वाढवणार नाही आणि त्याच्यामुळे मी हे जे नेम आहे ते नेम ठेवणार आणि हे जे प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन आहे ते प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन ठेवणार. बिकॉज ऑफ दिस माझं ऑटो मॅपिंग होणार, राईट. ओके. सो आय एम गोइंग टू गो अँड रन दिस. सो नाव वी हॅव अ काइंड ऑफ अन आर्किटेक्चर ज्याच्यामध्ये आपले तिन्ही आता सेक्शन्स आहेत. मॉडेल पण आहे, आपलं व्ह्यू पण आहे, आपलं कंट्रोलर पण आहे, राईट. आतापर्यंत फक्त मॉडेल आणि व्ह्यू आणि कंट्रोलर्स होते. अँड ऑलवेज डिबग करत जावा, कारण यु नो देन यू विल कम टू नो की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. सो आय एम गोइंग टू गो अँड पुट अ डिबग पॉइंट हिअर. I will put a debug point here, right? So there our application is running. आणि तुम्हाला इकडे इफ यू कॅन सी हिअर, जस्ट तुम्ही जर वॉच केलं असेल, हा जो डिबग पॉइंट आहे इकडे थोडस यू कॅन सी एक काय बोलू शकतो त्याला, वॉर्निंग दाखवतो इकडं. म्हणजे हे आता ब्राऊन आहे, पण हा जो आहे ना इकडे इट इज अ वॉर्निंग विच इज शोन हिअर. आणि बघा आता गेलं ते वॉर्निंग, राईट. आय विल जस्ट टेल यू की काय का ते वॉर्निंग येत होतं. दॅट वॉर्निंग इज सेइंग दॅट की तुमचं डिबग पॉइंट आणि तुमची जी डिबग फाईल आहे ते सिंक मध्ये नाहीये. तर जेव्हा मी रन करतो प्रोग्राम, राईट, थोड्या वेळेसाठी ते येतं, पण एकदा पाठीमागं कंपायलिंग झाल्यावरती तो डिबग पॉइंट सिंक करतो, राईट. आता बघा माझी कंपायलिंग कंप्लीट आहे. सो द डिबग पॉइंट इज सिंक्ड. सो नाउ लेट्स गो हिअर, patient/add, there it is. ओके. आता हे सर्व लेट्स रिमूव्ह इट.
काल राईट patient/add. रिमेंबर फर्स्ट रिक्वेस्ट तुमचं पेशंट स्क्रीन दाखवणार. हा आला पेशंट स्क्रीन. काय झालं पेशंट स्क्रीन आणि पेशंटचं नाव. सो वी कॅन जस्ट से टेस्ट आणि मला आहे कफ राईट. I'll say add submit patient. It goes at the back. आता आपलं ऑब्जेक्ट जे आहे ते आपोआप भरलेलं पाहिजे राईट. सो लेट्स गो अँड सी. यू कॅन सी नाव नेम हॅज बीन मॅप टू नेम आणि प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन हॅज बीन मॅप टू प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन. अँड आता सध्या काय होत नाहीये बट इट इज जस्ट शोईंग इट आउट हिअर राईट. सो व्हेरी सिम्पल ऍप्लिकेशन. बट या ऍप्लिकेशन मध्ये तुमचं जे बेसिक MVC आहे त्याचे ते 3 भाग आहेत ते यू कॅन सी इट व्हेरी व्हिज्युअली राईट. नाव वी वॉन्ट टू डू समथिंग मोर बेटर. ठीक आहे हे एक झालं. ठीक आहे इकडे टाईप केलं की तिकडे गेलं राईट. बट आय वॉन्ट समथिंग की मला ग्रीड मध्ये दाखवायचंय. एकदा सबमिट झाल्यावरती मला त्याला कलेक्शन मध्ये ऍड करायचंय आणि तो जो कलेक्शन आहे मला UI मध्ये दाखवायचा आहे. हाऊ डू वी गो अबाउट डुईंग दॅट राईट. सो व्हेरी क्विकली लेट अस डू दिस. सो व्हॉट आय विल डू इज या पेशंट कंट्रोलर मध्ये मी एक क्लास एक ऑब्जेक्ट एक लिस्ट क्रिएट करणार. त्या लिस्टमध्ये जे जे आता सध्याचे पेशंट तुम्ही ऍड करणार आहेत त्या लिस्टमध्ये ते इट विल गेट ऍडेड राईट. सो that list, so I'll create a list out here. List, आता हे लिस्ट .NET चं लिस्ट आहे. लिस्ट ऑफ पेशंट राईट. लिस्ट ऑफ पेशंट. I will come to that greater than sign and less than sign. We'll come to that later on. Patients is equal to new patients. आणि या लिस्ट मध्ये मी स्टोर करणार आहे. सो I'll go store everything into this list of patient model राईट. म्हणजे याचा अर्थ की जेव्हा तो whenever he will add here. So I will take that patient object list patient.add. Remember तुम्ही जर जावास्क्रिप्ट मध्ये आहे तर तुम्ही पुश बोलणार. इकडे आता तुम्ही C# मध्ये आहे तर you will say add right and I will return back this patient collection. म्हणजे मी ऍड केलं आणि मी त्याला I'm going to go and return back. So I will say here now return JSON. We'll come to this what is JSON for now, but आता सध्यासाठी return JSON. Remember आतापर्यंत तुम्ही रिटर्न व्ह्यू बघितलाय, तुम्ही रिटर्न कॉन्टेंट बघितलंय आणि आता तुम्ही रिटर्न JSON पण बघता. आणि असे अजून 25-30 प्रकारचे डिफरंट रिटर्न टाइप्स आहेत राईट. रिटर्न व्ह्यू म्हणजे HTML. हा एखादा HTML फाईल तुमचा रिटर्न करणार. रिटर्न कॉन्टेंट म्हणजे सिम्पल स्ट्रिंग. रिटर्न JSON म्हणजे JSONचा ऑब्जेक्ट. आय कम टू दॅट व्हॉट इज JSON. बट एक डिफरंट टाइपचा हा डेटा टाइप आहे. यू कॅन सी हिअर की याचा अर्थ हे की MVC ही हेल्प्स यू. इट कॅन अकोमोडेट एनी काइंड ऑफ टाइप्स. जे जे डिफरंट टाइप्स आहेत. तुम्ही व्हिडिओचं टाइप असेल, ऑडिओ असेल, सिम्पल टेक्स्ट असेल, इमेज असेल, बायनरी असेल आणि HTML असेल. सो ही हॅज गिव्हन यू लॉट्स ऑफ डिफरंट रिझल्ट टाइप्स राईट. आय कम टू दिस लेटर ऑन. पण आता सध्यासाठी आय एम युझिंग JSON. सो यू कॅन सी हिअर जिकडे मला HTML द्यायचं असेल तिकडे रिटर्न व्ह्यू. जिकडे मला फक्त एखादा स्ट्रिंग द्यायचा असेल रिटर्न कॉन्टेंट. आणि आता मला JSON पाहिजे तर रिटर्न JSON राईट. लेट अस सी व्हॉट दिस इज. लेट अस ट्राय टू सबमिट. बघू काय होतं. नाउ वन मोर थिंग इम्पॉर्टंट. वी नो की HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल राईट. तर स्टेटलेस झाल्यावरती काय होणार. लेट अस सी नाव. चला लेट मी ऍड हिअर. पेशंट ऍड. आता मी सध्यासाठी काय डिबग पॉइंट नाही ठेवलंय. सो आय विल से हिअर दिस इज PAT1 आणि आय हॅव अ फीवर. आय विल से ऍड पेशंट. ऍड अँड सबमिट पेशंट. यू कॅन सी मी सांगितलं JSON राईट. JSON काय आहे. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन म्हणजे त्याच्यामध्ये की आणि व्हॅल्यू पॅर्स आहेत. म्हणजे नेम हा प्रॉपर्टी आहे, त्याची व्हॅल्यू आहे PAT1 आणि दुसरी एक प्रॉपर्टी आहे प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन आणि त्याची प्रॉपर्टी आहे व्हॅल्यू आहे फीवर. सो नेम अँड व्हॅल्यू. आता मी परत जाऊन समजा PAT2 ऍड केलं. जर मी समजा PAT2 ऍड केलं सांगितलं त्याला कफ आहे तर पहिल्याचं PAT1 दिसत नाही का. बिकॉज कॅन एनीवन पुट डाऊन ऑन द चॅट. पहिलेचे पेशंट दिसणार नाही राईट. बिकॉज कलेक्शन केलंय मी ऍड केलंय कलेक्शन मध्ये. बिकॉज HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल राईट. आय होप एव्हरीबडी इज गेटिंग क्लिअर. जसं त्या दिवशी व्हेरिएबल्स आपण केलं होतं तसं आता पण तेच आहे ना की इट विल गो त्या लिस्टला तो इनिशियलाइज करणार.
आणि परत तुम्ही दुसरा रिक्वेस्ट पाठवलं तर तो पहिल्याचं लिस्ट गेलं परत. इट विल अगेन मेक इट न्यू, राईट? सो नाव वन इज दॅट यू कॅन यूज सेशन व्हेरिएबल्स आणि तुम्ही त्याला मेंटेन करू शकतात. पण आता लिस्ट ऑफ पेशंट असं आहे की ते थोडंसं ग्लोबल आहे. म्हणजे दोन पेशंट दोन युजरनी पण लॉग इन केलं त्यांना सेम दिसायला पाहिजे, राईट? सो ग्लोबल ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आय विल गो अँड आय विल से स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक कीवर्डचा अर्थ आहे की फॉर एक्झाम्पल लेट मी जस्ट क्विकली, थोड़ा टफ होना है एवरीवन, प्लीज पे करा अटेंशन. राजू थोड़ा सा वीडियोस जल्दी डालना बिकॉज आई थिंक दे विल डेफिनेटली नीड द वीडियोस नाउ. सो एक मिनट, लेट मी प्लग इन दिस. तुमच्या लोकांची काहीतरी जवानी मला ट्रान्सफर करा यार, अजून कोडिंग करायचं मला, थकायला लागलो मी आता. लावायचं म्हणजे पण. ओके, सो हियर इट इज. I have put down the whiteboard. राजू टेलीग्राम में डाला तो भी चलेगा, नो प्रॉब्लम, यू नो. सो स्टॅटिक ऑब्जेक्ट हेल्प्स यू टू क्रिएट ग्लोबल व्हेरिएबल्स. आणि हे बघा गाईज, माझं एक लेक्चर आहे ट्यूजडेला, आता तो डायग्राम समोरच आहे. या लेक्चर मध्ये मी डेटा स्ट्रक्चर्स घेतो, राईट? डेटा स्ट्रक्चर्स आहे. मी काल, जर तुम्ही मला फेसबुकमध्ये आणि लिंक्डइन मध्ये इफ युअर फॉलोइंग मी काल एका सिंपल अल्गोरिथमच्या बाबतीत मी त्याच्यात हे केलेलं आहे. जर इफ पॉसिबल ना प्लीज सिट टू माय डेटा स्ट्रक्चर क्लासेस. आता ते मी दुसरे क्लासेस तुम्हाला का नाही बोलत आहे, कारण त्या क्लासमध्ये गेले की तुमचा हा महत्वाचं काम निघून जाणार, राईट? बट जर इफ यू हॅव द स्टॅमिना, एक आमचं ट्यूजडेला क्लास होते डेटा स्ट्रक्चरचा, तो आठवड्यात एकदाच होते. आता मला वाटतं 11वा किंवा 12वा क्लास असेल, राईट? आणि एक दोन क्लासेस होतं अझ्युअरचे, क्लाउड. आजकाल क्लाउड इज व्हेरी व्हेरी हॉट, राईट? पण मला काय माहितीये का, म्हणजे मला तुम्हाला तिकडे पाठवायचं नाही, कारण अझ्युअर फ्रेशर्स कोणी घेत नाही. एमबीसी कोर अँग्युलर फ्रेशर्स घेतात, जावा फ्रेशर घेतात, पण अझ्युअर फ्रेशर कोणी घेत नाही. बरं, तुम्हाला इंटरेस्ट असेल जर तर प्लीज अटेंड करा. जसं मी मध्ये तुम्हाला इव्हेंट्स आणि डेलिगेट साठी बोलवलं होतं युट्यूब लाईव्ह वरती, राईट? तर प्लीज ट्राय टू अटेंड बघा, कारण सी ओशियन आहे, राईट? तर हे काय मी पूर्ण या क्लासमध्ये घेणं थोडंसं प्रॉब्लेम आहे. तर मी इकडे तिकडे कुठेतरी काय करत असेल ना, प्लीज ट्राय टू अटेंड दॅट, राईट? सो ओके, लेट मी गो बॅक नाउ. स्टॅटिक ऑब्जेक्ट्स, ते मला समोर दिसलं, यु नो. सो Azure networking आहे, Azure networking साठी बसा प्लीज. सो नाव हिअर व्हॉट वॉज हॅपनिंग, रिक्वेस्ट रेस्पॉन्स. तुमचा हा सर्व्हर आहे, हा युजर आहे, याने हा रिक्वेस्ट पाठवलं त्याला रेस्पॉन्स भेटलं, याने हा रिक्वेस्ट पाठवलं त्याला रेस्पॉन्स भेटलं. वेन यू गो अँड क्रिएट अ सेशन, तुमचं जे सेशन आहे आणि कुकी आहे, इट इज प्रायव्हेट टू द युजर. याचं सेशन ह्याला आणि याचं सेशन ह्यालाच भेटणार, राईट? इट कॅनॉट गो अँड मिक्स विथ द अदर युजर, इफ यू रिमेंबर, राईट? का? कारण कुकी त्यांची जी पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांच्या ब्राउझरमध्ये ती पर्सनल इन्फॉर्मेशन स्टोअर होते, राईट? त्याच्यामुळं इट इज प्रायव्हेट डेटा, ओके? पण आता हे जे लिस्ट ऑफ पेशंट आहे, दिस इज ग्लोबल. म्हणजे ह्याला पण तो डेटा भेटायला पाहिजे आणि ह्याला पण तोच डेटा भेटायला पाहिजे, राईट? फॉर दॅट व्हॉट वी डू इज दॅट वी क्रिएट अ स्टॅटिक ऑब्जेक्ट. एकदा तुम्ही एखादा ऑब्जेक्टला स्टॅटिक बनवलं, इट इज ग्लोबल फॉर एव्हरीवन, राईट? सो नाव विथ दिस, with that simple keyword out there, हा जो लिस्ट आहे आता ग्लोबल आहे. सो नाउ इफ यू सी, नाउ लेट मी रन अगेन. सो स्लॅश पेशंट ऍड, विचार करा की हा एक युजर आहे आणि मी दुसरा एक कॉग्निटिव्ह मोड मध्ये ब्राउझर उघडतोय आणि हा एक युजर आहे. सो यू कॅन थिंक अबाउट की दिस इज वन युजर आणि दिस इज अनदर युजर. जर तुम्हाला असं मल्टी युजर एन्व्हायरमेंट टेस्ट करायचं असेल ना, यू कॅन जस्ट ओपन अप अ न्यू ब्राउझर अँड जस्ट पेस्ट इट. आता हा युजर वेगळा आहे, हा विचार करा की आता या युजरने ऍड केलं पॅट 1 आणि फीवर आहे, राईट? ऍड सबमिट, गुड, आणि बंद केलं. आता दुसरा बघा, पॅट 2 आणि याला कफ, सबमिट. ओ, मला आय डिड नॉट गेट द फर्स्ट डेटा का? लेट अस गो अँड डिबग. Oh yes. Can anyone guess की मला पहिल्याचा डेटा का दिसला नाही, ग्लोबल डेटा? हा कोड बघून कॅन एनीवन गेस की मला पेशंटचं डेटा पूर्ण का दिसत नव्हतं? कारण कॅन यू पुट डाऊन ऑन द चॅट? जो सबमिट आहे, मी सांगितलं की पेशंट इज अ ग्लोबल ऑब्जेक्ट. मला पेशंटचं डेटा का दिसत नव्हतं?
because I should return anyone out there. You have to return list. Very good, Sandeep. Absolutely. Yes. So that's why it is. But now let's see again. Thank you very much. मी बघतोय तुम्ही क्लासमध्ये लक्ष देतात की नाही, तर आपलं आपलं चाललंय. नंतर मला माहिती आहे खूप लोक व्हिडिओ बघून बसतायत, बट क्लासचं बेनिफिट हे आहे की यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स डिरेक्टली. So now let us see pat 1 cuff add submit. आता बघा हे साइडला स्क्वेअर ब्रॅकेट पण आलाय. I'll talk about that. हा दुसरा आहे pat 2 some more cuff. Okay, add submit. Now you can see it is now a collection. तुम्ही जर JSON चं फॉर्मॅट बघितलं, if you look at the format of JSON, so it is every row is indicated by a curly bracket. म्हणजे हा एक रो आहे ज्याच्यामध्ये नेम व्हॅल्यू राईट. आणि जर तुमचा अजून एक रो असेल तर मग कॉमा राईट, आणि मग दुसरा pat 2. सो यू कॅन सी नाव बिकॉज ऑफ दॅट लिस्ट जे मी तिकडे लिस्ट बनवलंय राईट, त्याच्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आता इट इज नाव ग्लोबल. नंतर माझा काय प्लॅन आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो डेटाबेसने रिप्लेस करायचा SQL सर्व्हर. दॅट इज व्हॉट माय प्लॅन इज. पण आता हा जो जेसन डेटा मी बाहेर दाखवतोय, इट डज नॉट लुक गुड. इट वुड बी ग्रेट की त्या डेटाला आपण जर एखादा टेबलमध्ये चांगल्या लिस्टमध्ये इफ यू कॅन शो इट राईट. सो नाउ लेट मी गो अँड ऍड अ व्ह्यू आउट हिअर. सो सोल्युशन एक्सप्लोरर, लेट मी गो अँड ऍड अ व्ह्यू. सो व्हॉट आय कॅन डू इज, तुम्ही सबमिट दाबल्यावरती यू विल कम हिअर, यू विल ऍड द पेशंट ऑब्जेक्ट. आफ्टर दिस लेट अस गो अहेड अँड रिडायरेक्ट टू अ व्ह्यू जो डिस्प्ले करणार राईट. So I will go here, public I action result. We will say view patients. View patients. Right? Return view display patients. So I have to create one screen out there, which is a display patient screen. And those display patient screen, he will go and he will display this patient objects, right? So I will now go here. So the first thing is मला त्याला हे patient object pass करावं लागेल. Look at this. You can see आतापर्यंत जे आपण UI बनवलेलं आहे ते स्टँड अलोन UI आहे. जसं एक्झाम्पल पेशंट ऍड, याला मला काय डेटा पाठवायचं नव्हतं राईट. पण इकडे मला आय हॅव टू पास हिम अ डेटा राईट. अँड सेकंड, हा सबमिट ऍड झाल्यावरती इट शुड कम टू व्ह्यू पेशंट राईट. सो वी हॅव टू से हिअर रिटर्न redirect नवीन सिंटॅक्सेस गाइज, नवीन सिंटॅक्सेस. रिडायरेक्ट टू ऍक्शन. सो ऍक्शन काय तुमचं, ऍक्शन आहे, काय नाव आहे ऍक्शनचं, व्ह्यू पेशंट्स. अँड आय वुड सजेस्ट की याला कंट्रोलरचं पण नाव द्या. मला वाटतं ऍक्शनचं पण नाव आहे आणि कंट्रोलरचं पण नाव आहे. तर ऍक्शन नेम अँड द कंट्रोलर नेम इज पेशंट कंट्रोलर. रिमेंबर, फक्त मेथड कॉल करू नका. इट इज नॉट अ मेथड कॉल, यू हॅव टू रिडायरेक्ट टू ऍक्शन. तर काय होणार, त्यांनी सबमिट दाबल्यावरती विल ऍड द पेशंट टू द स्क्रीन, टू द कलेक्शन अँड इट विल पास इट हिअर. आणि आता आपल्याला हा डिस्प्ले पेशंटचा UI बनवायचा असतील, म्हणजे अजून UI नाही बनवलेला, कोड दिलाय कंट्रोलरमध्ये. सो आय विल गो अँड आय विल ऍड अ व्ह्यू. I will add a view which is a strongly typed view. Now we are coming something new, right? इकडे जे नाव आहे डिस्प्ले पेशंट, डिस्प्ले पेशंट्स असायला पाहिजे, प्लुरल. डिस्प्ले पेशंट्स. आणि हा जो पेशंट आहे इकडं UI आहे, ही विल ऍक्च्युअली बी अ लिस्ट राईट. ही विल ऍक्च्युअली बी अ लिस्ट. तर तुम्ही पाहिजे ही कॅन यूज दिस. सो यू कॅन सी. आता जर तुम्ही ह्या लिस्ट यूज केला तो काहीतरी तुम्हाला रेडीमेड कोड देणार ना. बट व्हॉट आय विल डू इज आय विल से दॅट दिस इज ओके, लेट अस से इट्स अ लिस्ट. चला, लेट अस से इट्स अ लिस्ट. इट्स अ लिस्ट ऑफ व्हॉट? इट इज अ लिस्ट ऑफ पेशंट मॉडेल्स. दिस इज कॉल्ड एज अ स्ट्रॉंगली टाईप व्ह्यू. स्ट्रॉंगली टाईप व्ह्यू म्हणजे या व्ह्यू संग काहीतरी ऑब्जेक्ट इज कनेक्टेड. जसे आपली जी पहिलीची व्ह्यू होती पेशंट ऍड, या पेशंट ऍड मध्ये काय ऑब्जेक्ट कनेक्टेड नव्हते राईट. सो यू कॅन सी आय हॅव क्रिएटेड अ लिस्ट, अ डिस्प्ले पेशंट UI, but with a patient model. If I add this view,
जर मी इकडे हा व्ह्यू ऍड केलं तर यू कॅन सी द स्कॅफोल्डिंग स्टार्ट्स वर्किंग. आणि स्कॅफोल्डिंग काय करेल, एक रेडीमेड तुम्हाला UI बनवून देणार, ज्याच्यामध्ये फॉर इच लूप करून टेबल TR TD करून काहीतरी करून देणार. यू कॅन सी हिअर फर्स्ट थिंग इज यू विल सी सम लूप आउट हिअर आणि काहीतरी कोड आलेला आहे ज्याच्यामध्ये ही इज ट्राइंग टू डिस्प्ले समथिंग, राईट. What I will do is, let me do like this, let me delete all this, कारण हे सर्व कोड त्यांनी जनरेट केलेलं आहे, and let us not try to use that code, right? So I'm going to go and delete it so that you can understand it. You can write a simple thing yourself, right? So for this, we have to use here something called as razors. So remember, patient controller तून हा कलेक्शन इकडे पास होतोय. Display patient इकडून patient controller तून हा collection is passed out here. It comes to display patient. आणि मला इकडे जाऊन I want to go and display the collection. Now remember, in the UI you can write C# code. आता ही HTML चं कोड आहे. जर तुम्हाला याच्यात C# कोड लिहायचं असेल तर तुम्हाला रेझर कोडिंग यूज करावं लागेल. रेझर, हे जे पिवळे तुम्हाला हे दिसतात ना इकडं कर्ली ब्रॅकेट, दोज आर ऑल रेझर कोडिंग. फॉर एक्झाम्पल, I can go here and I can write int I equal to 0, I plus plus. So I can write C# code in Razor by using these Razor syntaxes. म्हणजे तुम्ही HTML संग तुम्ही C# कोडिंग मिक्स करू शकतात. तर त्याच्यामुळे this page name is CS_HTML, right? So this is all Razor coding. जे तुम्हाला इकडे पिवळं दिसतंय, all is Razor coding out here, right? So now let us go here and let us write a Razor code. So first thing, table. Let me write it manually, कारण त्यांनी जे कोड जनरेट केले ते बहुतेक तुमच्या डोक्यातून वर जाऊ शकते, बिकॉज त्याच्यामध्ये he has used text box for and all, right? I don't want you to be confused there. नेम आणि डिस्क्रिप्शन दोन आहेत, राईट. सर हा तुमचा हेड झाला. दुसरा, you now need a for each loop. हे बघा, I'm now creating a for each loop on the model. हा मॉडेल काय आहे? हा मॉडेल आहे हा कलेक्शन. Look at this at the top. हा model keyword is pointing to a patient model, right? So this patient model is what is here. So now I can go and say, go and create new TR. जेवढे तुमचे रोज असतील त्या कलेक्शन मध्ये, go and create it. आणि त्याच्यामध्ये I'll say item dot name या कॉलमला डिस्प्ले करा आणि item dot description या कॉलमला डिस्प्ले करा. How you can see now how Razor coding is getting mixed with the, what do you call, with the HTML, right? So this @model out the top, indicates that this is a strongly typed view. जर तुमचा पहिलाचा व्ह्यू बघितला असेल तुम्ही पेशंट ऍड, या पेशंट ऍड मध्ये वरती असं काही नव्हतं, कारण हा स्ट्रॉंगली टाइप व्ह्यू नाहीये. पण इकडं हे वरती he has put this patient model which says that this UI will receive a list, right? आणि हा पूर्ण जो कलेक्शन आहे ह्याला आपण रेफर करू शकतो by using the word model out here, right? So now with all this, let us go now, let us see की सबमिट केल्यावरती आपल्याला लिस्ट दिसते की नाही टेबल मध्ये, राईट? सो आय एम गोइंग टू गो हिअर. आता थोडंसं टफ होणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस पण करावं लागेल, तुम्हाला लिहावं पण लागेल, बट दॅट इज फाईन, वी विल सी दॅट. सो स्लॅश पेशंट ऍड, we'll try to work out pat1 cuff add submit patient. Oh, you can see now, very good, I'm getting some error out here, 404 not found. वरती दिसते इकडे पेशंट कंट्रोलर, त्याचं नाव पेशंट कंट्रोलर नाही, फक्त पेशंट आहे. सो इन दॅट रिडायरेक्ट टू ऍक्शन मध्ये, इट्स माय मिस्टेक, आय डोंट हॅव टू यूज द वर्ड कंट्रोलर, मला फक्त पेशंट लिहायला पाहिजे. पेशंट, आणि मला वाटतं तिकडे स्पेस होतं का, राईट? तो स्पेस पण नाही, वी शुड नॉट हॅव अ स्पेस as well as this is not needed. Okay, let us see now. pat1 cuff, गुड. आता त्यांनी बघा इकडे क्रिएट न्यू दिलेलं आहे, राईट? हा हायपरलिंक दिलेला आहे, या हायपरलिंकला पण आपण काहीतरी चांगलं नाव देऊ. मला वाटतं त्यांनी टेम्पलेट मध्येच तो एक हायपरलिंक पण दिलेला आहे. सो जो डिस्प्ले पेशंट आहे, कुठे गेला तो हायपरलिंक? हा
आता बघा याने ना आपल्या स्वतःचे काहीतरी एएसपी ऍक्शन यूज केला, असं सर्व काही यूज करू नका. सिंपल अँकर टॅग यूज करा. अँकर href. सो गो अगेन टू ऍड पेशंट, राईट. ऍड पेशंट साठी परत यू हॅव टू गो टू पेशंट स्लॅश काय होतं ते कंट्रोलर मध्ये ऍड. या लुक ॲट दिस, याचं URLचं नाव बघा, कंट्रोलर नेम स्लॅश ऍड, राईट. लेट अस रन दिस. जे कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर पाहिजे तुम्ही जोडून एक पूर्ण लेक्चर लिहा. इट इज ओके विथ मी, राईट. सो patient slash add. So now this pat1 cuff, add patient परत pat2. आता database मध्ये store होत नाहीये, it is storing into memory, but I think still a good start, right? Good. And I hope everybody is now understanding की तिकडे पार्टचा डेटा का दिसते, because it is a static collection. Please note, म्हणजे समजा आता कोणत्या दुसऱ्या युजरनी, if some another user goes out here and if he adds pat3, right? So very simple UI. याच्यात काही अँग्युलर नाहीये, पूर्ण MVC आहे. मला I will put angular here, but let us wait for some time. So guys, any question in today's class? हा कोड पण मी देणार. I will give you this code, but I want that you should write the code yourself. तर हा कोड मी what I will do is, let me do like this. So here it is. कोड मध्ये काय एक तर आहे पेशंट कंट्रोलर. प्लीज कॉपी पेस्ट करू नका. प्लीज कॉपी पेस्ट करू नका. लेट मी नॉट गिव्ह यू द कोड. चला, let me not give you the code, and let us try to code it yourself, right? Let me not give you the code. चालेल, विदाउट कोड करू शकतात की मी कोड देऊ? प्लीज स्टुडंट सांगा, काय रेफरन्स साठी कोड देऊ? कारण मग कॉपी पेस्ट करायला लागलं ना, मग झालं, मग इट इज नॉट इंटरेस्टिंग. मग तुम्हाला जे एरर्स नाही येणार तसे, नो. या डोंट कॉपी पेस्ट. हा पहिला प्रोजेक्ट ट्राय करा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोड, आय विल गिव्ह यू द कोड, नो प्रॉब्लेम. पण कोड मी नंतर देतो. व्हिडिओ आहे तुमच्याकडे, राईट? सो गाइज, व्हेरी क्विकली, हा जो आर्टिकल आहे, आतापासून मी आर्टिकल ट्रॅक करणार आहे. मी वाचणार आहे आर्टिकल फ्रॉम द स्टेटलेस पार्ट. HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल. याच्यानंतर मी सर्व आर्टिकल वाचणार आहे. ऍटलीस्ट मला दिसायला पाहिजे की तुम्ही करतायत म्हणून, राईट? सो हिअर आय एम एक्सपेक्टिंग यू टू क्रिएट द पेशंट स्क्रीन, creating a patient model and displaying on the list on the grid, right? So one article, you can say, creating some kind of a project, हाच आपला प्रोजेक्ट आहे. I'm going to go and take this project till the end. हा पूर्ण महिना मी ह्याच प्रोजेक्ट वरती काम करणार आहे. याच्यातच अँग्युलर टाकणार आहे, याच्यातच एंटिटी फ्रेमवर्क कोर, आणि याच्यातच व्हॅलिडेशन, आणि याच्यातच आपल्या SQL सर्व्हर विल बी इंटिग्रेटेड. ओके.